Hello students, welcome to English lecture. Today we will discuss a new lesson in your course book, that is the call of the soil. So let us see what the lesson is about. Some before we discuss or before we go to the main part of the lesson, we will discuss some activities given here in the form of icebreakers. So, through these icebreakers, you will find out that what is the main theme of that lesson. The first activity is given here. Discuss the following with your partner and complete the following sentences. Before eating apples brought from the market, what do you do? I wash and peel them off. Correct. So that is the right method. In a farmer's market, what do you find? We find vegetables and fruits. फूड अडल्ट्रेशन, ज्याला आपण भेसळ म्हणतो, भेसळ अडल्ट्रेशन मीन्स ॲडिंग स्मॉल क्वांटिटी ऑफ नॉन न्यूट्रिशियस सबस्टन्सेस इंटेन्शनली टू इम्प्रूव्ह द ॲपियरन्स, टेक्स्चर और स्टोरेज प्रॉपर्टीज ऑफ द फूड. म्हणजे भेसळ म्हणजे काय? ॲडिंग स्मॉल क्वांटिटी ऑफ नॉन न्यूट्रिशियस सबस्टन्सेस. नॉन न्यूट्रिशियस सबस्टन्सेस म्हणजे जे आरोग्याला घातक आहेत, जे पौष्टिक नाहीत, असे काही घटक त्याच्यामध्ये ॲड करणं. कशासाठी? इंटेन्शनली टू इम्प्रूव्ह द ॲपियरन्स. जाणून बुजून त्या धान्याचा किंवा त्या जो अन्न घटक आहे त्याचं दिसणं, त्याचा रंग हा चांगला व्हावा, किंवा त्याचं टेक्स्चर म्हणजे ते हाताला चांगलं लागावं, किंवा स्टोरेज प्रॉपर्टीज ऑफ द फूड, किंवा त्याची जी अन्न घटक टिकवून ठेवण्याची जी क्षमता आहे ती वाढावी म्हणून. ऑर्गॅनिक फूड इज ग्रोन बाय यूजिंग नॅचरल मटेरियल्स, मेथड्स अँड कंडिशन्स. ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणजे खत. फर्टिलायझर म्हणजे खत. ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणजे सेंद्रिय खत. मीन्स द फर्टिलायझर्स डिराइव्ड फ्रॉम ॲनिमल मॅटर ऑर वेस्ट, प्राण्यांच्या विष्ठेपासून, प्राण्यांच्या घाणीपासून, किंवा ह्युमन एक्सक्रिटा म्हणजेच माणसाची विष्ठा. व्हेजिटेबल मॅटर दॅट इज कंपोस्ट अँड क्रॉप रेसिड्यूज, जे धान्याचं शेवटी तण उरलेलं असतं, किंवा धान्याची फोलपट उरलेली असतात, किंवा त्याला आपण पाचड म्हणतो. तर अशांपासून जे खत बनवलेलं असतं दॅट इज कॉल्ड ऑर्गॅनिक फर्टिलायझर. Another activity is given here. Complete the following web diagram. Rice varieties available at my grocer shop. ग्रॉसर शॉप म्हणजे जो किराणा माल विकतो त्याला ग्रॉसर शॉप म्हणतात. सो व्हॉट व्हरायटीज आर अवेलेबल नॉर्मली ॲट ग्रॉसर शॉप? आंबेमोहर, बासमती, चिनोर, इंद्रायणी. दीज आर some varieties that we know of rice. Find out from your grandparents or parents the names of vegetables and fruits they had eaten in their childhood, and mention how the vegetables and fruits are different from the ones today. Yes, if you discuss with your grandparents that what was the quality of food in those days and what is the quality of food nowadays, then they will say that yes, uh, as far as nutrition and taste are concerned, then these foods in those days, in their days, old days, they were good. So taste was good and nutritious value was also good. You might have learnt about organic farming. सेंद्रिय शेती याबद्दल तुम्ही काहीतरी ऐकलं असेल. Make groups and discuss the difference between conventional farming, means common farming, which is traditional one, and organic farming, and write it down. जे नेहमी आपण शेती करतो, परंपरागत म्हणा, किंवा जी नेहमी आढळणारी शेतीची पद्धत आहे, आणि ऑर्गॅनिक सेंद्रिय शेती याच्यामध्ये फरक काय आहे? Conventional farming and organic farming. What is the difference? The first difference is conventional farming produce larger quantities of food. आपण जे रासायनिक खतं वगैरे वापरतो त्यामुळे आपल्याला त्याची क्वांटिटी म्हणजे त्याचं प्रमाण जास्त वाढलेलं दिसतं. ऑर्गॅनिक फार्मिंग प्रोड्यूस लेसर क्वांटिटीज ऑफ फूड.
जे सेंद्रिय शेतीने मिळतं ते अन्नधान्य कमी प्रमाणात असतं. लेस मॅन्युअल लेबर, आपण यंत्राद्वारे हे सगळं करू शकतो, पण इथं ऑर्गॅनिक फार्मिंगला मात्र तुम्हाला मॅन्युअल लेबर म्हणजे स्वतः माणसाने काम केलेलं तिथं आपल्याला दिसतं. कन्व्हेन्शनल फार्मिंग एक्स्ट्रा यूज ऑफ केमिकल्स अँड पेस्टिसाइड्स मे अफेक्ट इकोसिस्टीम. पण कन्व्हेन्शनल फार्मिंगचा सर्वात वाईट परिणाम जर होत असेल तर केमिकल्स वापरलेले असतात, त्याचा हेल्थवर परिणाम तर होतोच, पण इकोसिस्टीमवर सुद्धा परिणाम होतो. ऑर्गॅनिक फार्मिंग ऑन द अदर हँड मोर इकॉलॉजिकल अँड गुड फॉर हेल्थ. सो ऑर्गॅनिक फार्मिंग इज गुड फॉर हेल्थ. So in this way, the icebreakers, they tell us that what is the lesson about. The lesson is about organic farming, and the lesson is about the efforts taken by the writers to grow a kind of organic food. So let us discuss what is the lesson about. Now, first of all, we will know something about author, the writer. Venkateshwaran, that is, he is called Venkat Iyer, born in 1966. Venkateshwaran Iyer is a science graduate and a certified project management professional. So he last worked with IBM, which is related to computer company in Mumbai, as a project manager for software implementation. So he belongs to IT company, that is IBM, and he is known as a project manager for software implementation. Then curiously, you might have a question in your mind that why this IT man, what he is trying in the farming. एक IT माणूस, IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काम करणारा माणूस इथे या सायन्स ग्रॅज्युएट फार्मिंगमध्ये काय करतोय. आफ्टर 17 years in the IT industry, he quit, means he left, म्हणजे त्याने सोडून दिलं, in 2004 to live on his organic farm. So he created his own organic farm in Pet village in Dhanu Taluka, Palghar district, Maharashtra. So this is the difference that made him a good farmer. हाच फरक आहे की IT मध्ये काम करून सुद्धा या माणसाला शेती करावीशी वाटली, तेही सेंद्रिय शेती, की जी पारंपरिक नाही आहे, ज्याच्यामध्ये जास्त क्रॉप पण येत नाही, पण तरी त्याला ते करावंसं वाटलं. सो दॅट इज द डिफरन्स इन हिज कॅरेक्टर. हे त्याच्या स्वभाव वैशिष्ट्याचा एक महत्त्वाचं आपल्याला गुणधर्म दिसून येईल. सो दिस इज अबाउट ऑथर. नाउ look at the title, The Call of the Soil. So why the writer turned to farming? That is the question. And the answer is that it was the call of the soil. So soil means land. It was calling him. And that's why he turned to that call. He responded to that call. माती बोलवत होती, म्हणजे त्याची भूमी त्याला बोलवत होती, आणि म्हणून तो तिच्याकडे वळला, IT सोडून, IT इंडस्ट्री सोडून. सो अ सेंट ऑफ राईस. द लेसन इज अबाउट सेंट ऑफ राईस अँड द रायटर्स एक्सपिरियन्स ऑफ फार्मिंग. इट वॉज एप्रिल 2004. So writer tells his experience. I stood in the middle of the lush green field of Moong, that is green gram, and looked around me. So that was his first experience of farming, and he was standing in the middle of the lush green field, agdi hirvagar lush green field of Moong, and looked around me. So he was looking at the crop which was growing there in his field, and that was of green gram, that is Moong. मुगाचं पीक त्याने घेतलेलं आहे आणि सगळीकडे हिरवगार शेत त्याला दिसतंय. इट वॉज जस्ट बिफोर सनराईज अँड द स्काय वॉज टर्निंग अ ब्राईट ऑरेंज. सकाळची वेळ होती आणि अजून सूर्य उगवायचा होता
आणि सगळीकडे नारिंगी छटा, ऑरेंज, ब्राईट ऑरेंज असं दिसत होतं. आणि अशा वेळेला शेतीवर जी पिवळी मस्त नारिंगी अशी छटा पडलेली आहे ती तो पाहत होता. द ग्राउंड वॉज डॅम्प, स्वेट म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, मऊ हे आहे, जमीन मऊ आहे. अँड द लीव्स वेअर शायनिंग विथ ड्यू. यू कॅन सी हिअर in this image that dew drops are there on the grass. जी पानं आहेत मुगाच्या त्या पिकाची, त्याच्यावर मस्त असे दवबिंदू पडलेले आहेत, ड्यू ड्रॉप्स पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते चमकत आहेत. माय बेअर फीट विदाउट एनी शूज, माय बेअर फीट वेअर मडी. मातीमध्ये चालत चालत, पायात चप्पल नाही आहे त्यामुळे ऑफकोर्स ते चिखलात पाय झालेले आहेत, मडी झालेले आहेत. ॲज आय वॉकड अराउंड जिंजरली, इकडून तिकडून मजेत असं तो चाललेला आहे. इन्स्पेक्टिंग द प्लांट्स, अँड ही वॉज लुकिंग ॲट द प्लांट्स व्हेरी केअरफुली. सो this was his first experience of farming, and he was very excited. He was very happy to see that moong crop around him, and it was a very good feeling because sun was rising. There was bright orange what you color in the sky, and dew drops were there on the green grass, and he was very happy to see that. Around me were rows of चिकू trees. चिकू ट्रीची एक लाईन लावलेली आहे. अँड बिलो अ डेन्स फॉइलेज ऑफ मूंग, आणि त्याच्या खाली डेन्स फॉइलेज, डेन्स म्हणजे दाट अशी, आणि फॉलिएज म्हणजे पानं, ऑफ मूंग. तुम्ही इथं बघू शकता दॅट चिकू ट्रीज अँड डेन्स फॉइलेज ऑफ मूंग. At that point, I could not have asked for anything more. So he was so happy that he did not want any more thing. It was a very happy moment in his life. अजून काही नको होतं. The moong plants, not more than 2 feet tall, had green pods hanging out. फक्त 2 फुटाचे हे मूग डाळीचं रोप आलेले आहेत आणि त्याला ग्रीन पॉड्स म्हणजे दाणे लागलेले आहेत. द पॉड्स वेअर नॉट येट राईप, सो दे वेअर नॉट मॅच्युअर, अजून ते पिकलेले नाहीत, पूर्ण झालेले नाहीत. अँड देर वॉज अ लाईट फज ग्रोईंग ऑन देम, आणि त्याच्यावर एक छानसा असा ग्लो आलेला आहे. देर वॉज स्टील सम टाईम बिफोर द हार्वेस्ट, अजून हार्वेस्टिंग टाईम ज्याला आपण धान्य कापणीची वेळ म्हणतो ती आलेली नव्हती. आय फेल्ट एक्झिलरेटेड. He was very, very happy. Exhilarated means very happy. I stood watching the sunrise above the towering trees across the fence and slowly made my way back to the house, a white structure in the middle of this greenery. So he's writing about his own experience, and that's why he is giving the details. That I stood watching the sunrise. मस्तपैकी सूर्य उगवतोय अबाव द टॉवरिंग ट्रीज अक्रॉस द फेन्स. फेन्स म्हणजे कुंपण घातलेले शेताला, त्याच्या पलीकडे जी झाडी आहे त्या झाडीवर सूर्य उगवलेला आहे. अँड स्लोली मेड माय वे बॅक टू द हाऊस, आणि हळूहळू घराकडे तो परतला. अ व्हाईट स्ट्रक्चर, एक छोटीशी बिल्डिंग उभी केलेली आहे, छोटंसं घरटं उभं केलेलं आहे इन द मिडल ऑफ दिस ग्रीनरी. आय कुड नॉट बिलीव्ह दॅट आय वॉज द ओनर ऑफ धिस लँड. या शेताचा मी मालक आहे हे त्याला विश्वासच बसेना. अँड दॅट आय वॉज लुकिंग ॲट माय फर्स्ट क्रॉप ॲज अ फार्मर. सो नाव आय वॉज अ फार्मर अँड धिस वॉज माय लँड अँड आय वॉज लुकिंग ॲट माय फर्स्ट क्रॉप. मी शेतकरी आहे, हे माझं शेत आहे आणि हे माझं पहिलं पीक मूग डाळीचं, हे मला विश्वासच बसेना. सो दॅट वॉज हिज फीलिंग because he was so happy. After I had paid the advance money for the land, I thought I would have some time to get familiar with farming. पैसे दिलेले होते ओनरला
आणि आता त्याची जमीन झालेली होती आणि आता पहिलं पीक घ्यायची वेळ होती. सो बट मोरू दादा द ब्रोकर, ज्यांनी ही लँड घ्यायला त्याला मदत केलेली आहे, हू गॉट अस द लँड, हॅड अदर आयडियाज. त्याच्या डोक्यात मात्र वेगळा प्लॅन होता. ही वॉज कीन दॅट वी प्लांट मूग ॲट वन्स. त्यांनी सांगितलं की तुम्ही मुगाचं पीक घ्या, आणि ते रायटरला काही पसंत नव्हतं. आय वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर धिस. आय वॉज स्टील रीडिंग बुक्स अँड ट्राईंग टू फिगर आउट व्हॉट वी कुड सो अँड हाऊ वी शुड गो अबाउट इट. या शेतामध्ये आता जास्तीत जास्त पीक काढायचं असं डोक्यामध्ये त्याच्या होतं, आणि त्यामुळे अजून काही वेगळं पेरता येईल का असा तो विचार करत होता. बट मोरू दादा वॉज क्वाईट फर्म. ही वॉज व्हेरी फर्म. तो त्याचा खंबीर निश्चय होता. ही सेड द सीझन वॉज राईट फॉर सोईंग मूंग अँड द बेस्ट सीड्स वेर अवेलेबल इन सुरत इन द ॲडजस्टंट स्टेट ऑफ गुजरात. आणि त्यांनी सांगितलं की शेजारच्या गुजरातमध्ये, सुरतमध्ये मूग डाळीचे चांगले बिया आहेत आणि आपण त्या घेऊयात आणि आपण इथं ते पेरूयात. सो ही वॉज व्हेरी फर्म इन धिस डिसिजन. त्या निश्चयामध्ये त्याचा काही बदल नव्हता. त्यांनी निश्चयपूर्वक सांगितलं की दॅट धिस इज अ व्हेरी गुड सीझन फॉर मूंग. I made a quick trip to Surat. So writer went to Surat and bought at about around 10 kilograms of मूग. फक्त 10 किलोग्रॅम मूग त्यांनी आणले. मोरू दादा रेंटेड हिज ट्रॅक्टर. सो ही गेव हिज ट्रॅक्टर ऑन रेंट. भाड्याने त्याने ट्रॅक्टर दिला. टू प्लो द लँड अँड क्विकली प्लांटेड मूग ऑल ओव्हर द प्लेस. तर मोरू दादाने ते शेत पेरायला त्याला मदत केली. A few days later, we were overjoyed to see tiny green leaves. तुम्हाला इथे दिसत असेल की मुगामधून हळूच पान कशी डोकावत आहेत. I had never seen मूग growing before and was thrilled at the sight. मूग डाळ कधी उगवलेली त्यांनी पाहिलीच नव्हती, शेतीच पाहिली नव्हती. त्यामुळे आता त्या दृश्याने, साईट म्हणजे दृश्य, ही वॉज व्हेरी थ्रिल्ड. त्याला थ्रिलिंग वाटायला लागलं. इट वॉज द सेम थ्रिल आय हॅड फेल्ट ॲज अ यंग बॉय when I saw the first of the hibiscus I had planted bloom at the railway quarters in Vileparle in Mumbai. विलेपार्लेला असताना मुंबईला तिथे त्याने एक जास्वंदीचं झाड लावलं होतं. हिबिस्कस म्हणजे जास्वंदी. आणि तिथं पहिलं फूल आलेलं पाहिल्यानंतर जो आनंद लहानपणी झाला होता, तोच आनंद, सेम एक्साइटमेंट, द सेम हॅपीनेस वॉज देअर. आय वॉज ग्रेटफुल टू हॅव टेकन मोरूज ॲडवाईस. आणि मोरू दादाबद्दल त्याला कृतज्ञता वाटली. येस, ही वॉज राईट. So in this way, this lesson tells us about the writer's experiences and experiment about the farming. And that's why the title is The Call of the Soil. So in the next part, we will see that what experiments he did and why, that we will see in the next part of the lesson. I hope you might have understood the subject of this lesson, the theme of this lesson, what is the lesson about, and what kind of feelings the writer had when he planted moong for the first time in his farm, and what were his feelings, and how he was excited, how he was thrilled after seeing the first that is crop in his farm. I hope you might have understood all this, and now you are you are curious that what will be the next part of the lesson. So thank you very much.